आणि आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। अजित पवारांसोबत झालेली युती आमचं दुर्दैव, युती दादांनाही आणि आम्हालाही पटली नाही। भाजपच्या गणेश हाकेंचं वक्तव्य, तर आमचा खासदार पाडल्याचा गणेश हाकेंचा आरोप। मोदी शहा फडणवीसांसोबत चर्चा करून युती केली, माझेही खालचे कार्यकर्ते वेगवेगळे बोलू शकतात। भाजपच्या गणेश हाकेंवर अजित पवारांचा पलटवार। जागा वाटपाचा पहिला राऊंड झाला, पुन्हा एकत्र बसून चर्चा करू, जागा वाटप पूर्ण झाल्यावर मस्त पत्रकार परिषद घेऊ, अजित पवारांची माहिती। 60 जागांवर आपल्याला काम करायचंय, अजित पवारांचं सूचक विधान, तर आता 54 आहे तिथेही काम करायचं आहेच, अजितदादांचा नेत्यांना सल्ला। 80-90 जागा मिळायला हव्यात, मात्र कारभारी लोक ठरवतील ते मान्य करायचं, माहितीमधल्या जागा वाटपावर मंत्री छगन भुजबळांचं वक्तव्य। अजित पवारांना 20 ते 25 जागा देतील, अजित पवारांनी विधानसभेला 60 जागांवर दावा केल्यानंतर शरद पवार गटाच्या महेश तपासेंचा हल्लाबोल। काँग्रेसचे 4 आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर, उपमुख्यमंत्री अजितदादांकडून जाहीर, खोसकर, झिशान सिद्दीकी, सुलभा खोडके आपल्यासोबत, अजित पवारांचा दावा। मन दुभंगली तर माहितीवर परिणाम होईल, तानाजी सावंत यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर माहितीमध्ये तेढ निर्माण व्हायला सुरुवात झाल्यानंतर शिंदे गटाचे संजय शिरसाट यांचं वक्तव्य। मला कुणी काही बोललं तरी माझ्या अंगाला भोकं पडत नाही, तानाजी सावंत यांच्या वक्तव्यानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया। शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंतांचं पुन्हा एकदा वादग्रस्त विधान, सार्वजनिक पाणी पुरवठ्याचा प्रश्न विचारताच सावंतांनी शेतकऱ्याचीच अवकात काढली। तानाजी सावंत यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज, मुख्यमंत्री शिंदेंनी सावंतांना भेटीसाठी बोलावल्याची सूत्रांची माहिती। शेतकऱ्यांची अवकात काढणं म्हणजे स्वतःची अवकात दाखवण्यासारखं, तानाजी सावंतांना मुख्यमंत्री अवकात दाखवणार आहेत का, तानाजी सावंतांच्या वक्तव्यावर अमोल मिटकरींची टीका। तानाजी सावंतांना मुख्यमंत्र्यांनी समज दिली, सुधीर मुनगंटीवार यांची माहिती, तर कुणीही शेतकऱ्यांची लायकी काढू नये, तानाजी सावंत यांच्या वक्तव्यानंतर मुनगंटीवारांचा सावंत यांना सल्ला। शेतकऱ्यांसोबत मस्तीची भाषा करणं हे आम्ही खपवून घेणार नाही, शेतकऱ्यांना अर्वाच्य भाषेमध्ये बोलणाऱ्या पुढाऱ्याला धडा शिकवणार, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा तानाजी सावंत यांना इशारा। शेतकऱ्यांची अवकात काढू नका, अन्यथा तुमची अवकात दाखवणार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दामू इंगोलेंचा तानाजी सावंत यांना इशारा, तर सुपारी घेऊन सरकार बनवण्याचं काम तुमचं, इंगोले यांची टीका। तानाजी सावंत यांना समज देण्याची गरज, सावंतांच्या वक्तव्यानं माहितीमध्ये गैरसमज होता, तानाजी सावंत यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर हसन मुश्रीफ यांची टीका। गणेश हाकेंना आम्ही काडीची किंमत देत नाही, स्वतःच्या स्वार्थासाठी हाके बडबडतात, गणेश हाकेंच्या वक्तव्यानंतर अजित पवार गटाकडून रुपाली ठोंबरेंची टीका। तानाजी सावंतांनी शेतकऱ्याची अवकात काढल्यानंतर अजित पवार गट आक्रमक, बीडमध्ये अजित पवार गटाचे मंत्री तानाजी सावंतांच्या प्रतिमेवर खेकडे सोडले। आमच्या पक्षासहित शिंदे गट आणि भाजपच्या कारभाऱ्यांनी विचार करावा, आपापल्या लोकांना कॉमेंट्स करण्यापासून थांबवा, भुजबळांची गणेश हाके तानाजी सावंतांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। मी शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन माफी मागतो, शिवरायांचा पुतळा पडल्याप्रकरणी पंतप्रधान मोदींची जाहीर माफी, तर शिवराय आराध्य दैवत असल्याचाही उल्लेख। पंतप्रधान मोदींनी मागितलेली शिवरायांची माफी राजकीय, राऊतांची टीका, तर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोदींनी माफी मागितली, मोदींनी शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर माफी मागितल्यानंतर राऊतांचा निशाणा। शिवरायांचा पुतळा पडणं दुर्दैवी, माफी मागण्याशिवाय पर्याय नाही, पंतप्रधानांनी माफी मागितली, हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य, तर मोदींनी माफी मागितली, आणखी काय करायला हवं, भुजबळांचा विरोधकांना सवाल। विरोधक पुतळा दुर्घटनेचं भांडवल करतायत, दुर्घटनेचं भांडवल करून सत्ता काबीज करण्याचं स्वप्न पाहत आहेत, सुधीर मुनगंटीवारांची विरोधकांवर टीका। विनायक राऊतांची नारायण राणेंच्या विरोधात मोदींकडे लेखी तक्रार, नारायण राणेंनी राजकोट किल्ल्यावर दिलेल्या धमकीवरून तक्रार, विनायक राऊत यांचं पंतप्रधान मोदींना पत्र। अभिजित पाटील माढा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता, अन्यायाला वाचा फोडण्यासाठी माढ्याची 2024ची दहीहंडी फोडणार, दहीहंडीच्या कार्यक्रमात अभिजित पाटलांचं राजकीय भाष्य। मुंबईतल्या टिळक भवनामध्ये काँग्रेसची बैठक सुरू, पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक, उद्याच्या आंदोलनाचं नियोजन आणि जाहीरनाम्यावर चर्चा। शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी 3 सप्टेंबरला सुनावणी, मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार, दोन्ही प्रकरणं सारखी असल्यानं एकापाठोपाठ एक सुनावणी घेतली जाणार। हसन मुश्रीफ यांनी घेतली माजी खासदार संजय मंडलिक यांची भेट, समरजित गाडगे शरद पवार गटामध्ये पक्षप्रवेश करणार असल्यानं कागल विधानसभा मतदारसंघातील घडामोडींना वेग। जागा वाटपाबाबत मोदी शहांनी निर्णय घेतला, मोदी शहांनी समरजित घाडगेंना विचारायला हवं होतं, कागलच्या जागेवरून मुश्रीफांचा घाडगेंना खोचक टोला।
अनिल देशमुखांचा मतदारसंघ काटोलमध्ये अजित पवारांची जनसन्मान यात्रा, काटोलमध्ये अजित पवारांची जाहीर सभा सुरू.